इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही आहे, मोठ्या मोठ्या शेडची गरज नाही आहे. आणि सध्या आपला पक्षी बाहेर दिसतोय, असं नाही की त्याला जागा नाही आहे, त्याला शेड आहे, त्याला सफिशियंट बसण्या इतकी जागा आहे. शेडमध्ये पाऊसही जात नाही. फक्त एवढं आहे की आपलं शेड हे खूप जास्त लो कॉस्ट आहे, म्हणजे बिलकुल खर्चिक नाही आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न की पक्षी आता बाहेर भिजतोय, तर पक्षी पावसात भिजल्यामुळे त्याला काही नुकसान नाही आहे ना, बरोबर आहे. पक्षी जेव्हा पावसामध्ये भिजतो त्याच्यातला जो वीक पक्षी असतो किंवा जो वरती सर्दी होऊन जर का तो मरण पावतोय, तर उद्या जाऊन तुम्हाला जे नॅचरली किंवा कॅलॅमिटी आल्यानंतर किंवा रोग आल्यानंतर जो लॉस होणार आहे तुमचा आधीच इरॅडिकेट होतोय. आणि पोल्ट्रीमध्ये कुठल्याही पोल्ट्रीमध्ये मिनिमम 5% मॉर्टॅलिटी ही होतेच. मग ती मॉर्टॅलिटी जर का लो इम्युनिटी असलेल्या पक्षीची किंवा जो तुमच्या पूर्ण लॉटमध्ये रोग आणू शकतो अशा पक्षीची असेल, दुधना पोल्ट्रीजला जाऊन फॉलो करायचं आहे सगळ्यात पहिले. कारण ज्या पण अपडेट्स आपल्या पोल्ट्रीमध्ये होतील त्या दुधना पोल्ट्रीजच्या स्टोरीवरती कंटिन्युअसली आम्ही पोस्ट करत राहू.